प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि भारी मज्जा आली आहे आज सुद्धा. सुरुवातीला आपण बघतोय सायली वर येते तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा तुम्ही नाही झोपली का प्रतिमा आत्या? पण ही सायली काही त्याच्याशी बोले ना. आता तो निमित्त काढून म्हणतो, पाणी द्याल का मला मिसेस सायली? पण ही सायली तरा गेली स्वयंपाकघरात खाली आणि ते पाणी असं म्हणून ती खाली गेली. अर्जुन म्हणतो, अरे पाणी तर इथे, तुम्ही कुठे चाललात? आता इकडे प्रिया दाराच्या बाहेर रविराजची वाट बघत उभी असते आणि विचार करते, अरे यार हा किल्लेदार जर दवाखान्यात गेला असेल ना तर तिकडेच कडमड म्हणा बाबा, तिकडेच ऍडमिट हो दवाखान्यात. पण तेवढ्यात रविराज आलेले दिसतात तिला. मग म्हणते, बाबा तुम्ही कुठे गेला होता? तो आज मी किती कॉल करत होते तुम्हाला, एक सुद्धा कॉल रिसीव्ह नाही केला तुम्ही. किती काळजी वाटत होती मला तुमची. रविराज म्हणतात, अगं मी काही लहान आहे का काळजी करायला? मी कामासाठी गेलो होतो. प्रिया म्हणते, कुठल्या कामाला बाबा? आता रविराज विचार करतात, हिला जर डेड बॉडीची आठवण करून दिली मी तर हिला फार त्रास होईल. हॉस्पिटलमध्ये तर काहीच लागलेलं नाही माझ्या हाती. हिला आत्ता सध्या काही सांगितलेलंच न बरं. आता ही प्रिया म्हणते, सांगा ना बाबा कुठल्या कामाला गेले होते तुम्ही? मग रविराज म्हणतात, अगं मंदिरात गेलो होतो दर्शनाला. आपल्या ॲक्सिडेंट नंतर मी मंदिरात जायचो की नाही नेहमी. आता प्रतिमा आली म्हणून मग प्रार्थना करायला गेलो होतो. आता रात्र झाली आहे फार, तन्वी झोप बेटा आता तू सुद्धा, गुड नाईट हं, असं म्हणून ते निघून जातात. आता प्रियाचा जीव पडतो भांड्यात. ती विचार करते, बरं झालं हा हॉस्पिटलला नव्हता गेला, म्हणजे किल्लेदारच्या डोक्यात DNA रिपोर्ट, प्रतिमाची डेड बॉडी असे विचारच नाहीयेत. ही गुड न्यूज मी नागोबाला देते. पुंगी वाजल्यासारखा आनंदाने डोलेल तो. हिला भारी डायलॉग देतात प्रेक्षकांनो. असो, आता ही सायली पुन्हा एकदा कॉफीचा अत्याचार करते अर्जुनवर आणि म्हणते, ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. अर्जुन म्हणतो, मी पाणी मागितलं होतं, कॉफी नाही. सायली म्हणते, कॉफी तर तुमची फेवरेट आहे ना, ती तर तुम्हाला प्यावीच लागेल. अर्जुन म्हणतो, हां पण अहो ऐका ना माझं, मी काय म्हणतो मिसेस सायली, अहो ऐका ना, ही पुन्हा पळाली बाबा स्वयंपाकघरात. प्रेक्षकांनो, तुम्ही जर फॉरवर्ड करून पाहिलं ना तर ही एवढी जोरात पळते की विचारू नका. हा तिच्या मागे सायली ऐका ना प्लीज माझं. आता हा खाली येतो तेव्हा ही गॅसच्या ओट्यापाशी असते आणि हा तिथेच उभा असतो जिन्याजवळ. तेव्हा ही प्रिया त्याच्या मागे येते आणि म्हणते, अर्जुन ती सायली पोहोचली ना किचनमध्ये, अरे तिच्या मागे काय करतोयस तू? आता अर्जुन म्हणतो, अरे मी ते मला. प्रिया म्हणते, अरे तू किचनमध्ये चाललायस, तुला कॉफी हवी आहे का? अरे सकाळी नव्हती का बनवली, तुला आवडते तशी, तुझी फेवरेट कॉफी. अर्जुन आता पागल होणारे प्रेक्षकांनो. आता त्याच्या लक्षात येतं त्या कॉफीनेच प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलाय. आता प्रिया म्हणते, काय कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो, अगं ती कॉफी तू केली ना सकाळी, ती एवढी फॅन्टॅस्टिक होती, सुपर्ब होती. ती कॉफी पिली आणि दुसरी कॉफीच प्यावीशी नाही वाटली मला. आता तेवढ्यात रविराज आवाज देतात तिला, तन्वी इकडे ये. प्रिया म्हणते, हो आले बाबा. आता अर्जुनला अशी तोंड बारीक करते आणि म्हणते, बाय. आणि मग आता अर्जुनही तिला बाय करतोय, सी यू. अरे देवा, काय भांडणं आहे हो यांचे घरातल्या घरात. आता गेली एकदाची ही बया. आता अर्जुनचा जीव पडला भांड्यात. आता ही सायली तिथे स्वयंपाकघरातच असते. मग अर्जुन तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अच्छा आत्ता माझी ट्यूबलाईट पेटली. ती तन्वी मला कॉफी देत होती म्हणून तुम्ही सारख्या कॉफी पाजत होत्या का मला, आणि म्हणून एवढ्या अपसेट झाल्या वाटतं. अहो माझी काय चूक आहे त्यात? आणि आता ती पुन्हा एकदा सगळं ते तिथे असं तनतन करत ठेवून देते. काय करते कोणाच चूक स्वयंपाकघरात एवढ्या रात्री, आणि पुन्हा चालली जाते आणि दरवाजा लावून घेते याच्या तोंडावर. अर्जुन बाहेरूनच म्हणतो, अहो नको ती हो कॉफी मला, आता कसं समजावू यांना? तर आता प्रेक्षकांनो, मध्येच तुम्ही एक भयंकर सीन बघणार आहात ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल. आता नागराजला काहीसं आठवतंय. आता प्रतिमा त्याला बोलता यायला लागलं बरं का, हाच तो माणूस, याला मी म्हणत होते मला वाचवा, तर या माणसाने मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मैपत प्रतिमात्याच्या समोर आहे. प्रतिमात्याला तो म्हणतोय, ओ बाई काही पण भेटू नका, मी तुमचा ॲक्सिडेंट झाल्यावर भेटलो होतो तुम्हाला, काही पण काय बोलताय? आता रविराज सटासट त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, आम्हाला कोणाचीही पुराव्याची गरज नाही आहे, माझी बायको मला कधीच खोटं बोलू शकत नाही, तूच आमचा अपघात घडून आणलास ना, बोल.
नागराज बघा कसा घाबरलाय आता. सगळेजण हजर आहेत तिथे. आता रविराज त्या महिपतला एवढं मारत असतात आणि म्हणतात का आमच्या जीवावर उठलास महिपत. अर्जुन पण मारतोय आता त्या महिपतला आणि आता रविराजांनी त्याची मान दाबली, अशी गळा दाबलाय आणि मग आता बोल बोल म्हणतायत सारखी त्याला. मग आता अण्णा कबुली देतो, तू मला मी नाही मारलं हो, मला सुपारी दिली होती हो, मला तुम्हाला मारायची. आता रविराज त्याला विचारतात कोणी दिली होती सुपारी. मग हा महिपत म्हणतो तुमच्या सख्या भावानं नागराजनं दिली हो सुपारी. महिपत सांगतो तुमच्या जीवावर उठला तुमचा सख्खा भाऊ. आता रविराजांनी महिपतकडे मोर्चा वळवलाय. आता मात्र सगळेच जणांना आश्चर्य वाटले, बाप रे या नागराजने मारायचा प्रयत्न केला. सुमन अशी काहीशी रिॲक्शन देते. आता बघा नागराजला घाम फुटलेला आहे. सायली म्हणते काय नागराज काका तुम्ही मारायचा प्रयत्न केलात, का केलं तसं. आता हा अण्णा म्हणत असतो हा यानंच केलं सगळं, यानंच दिली सुपारी. रविराज म्हणतात का केलंस नागराज, का केलं असं. अर्जुनही विचारतोय झाप का केलंस काका हे सगळं असं. आता प्रिया म्हणते, अर्जुन सुद्धा आता रोखून बघतोय नागराजकडे. प्रिया म्हणते हो बाबा यांनीच आपल्या आईचे दागिने चोरले होते, मी स्वतः बघितलं होतं यांना दागिने चोरताना. आता मात्र सुमनही म्हणते हो भाऊजी मी स्वतः पाहिलं होतं यांना दागिने चोरताना, पण आज कळतंय मला ह्यांनी प्रतिमा वहिनीला तन्वीला भाऊजीला मारायचा प्रयत्न केला. शी किती नीच माणसाशी लग्न झालंय माझं. आता हा नागराज खूप घाबरतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो, दादा मी काही नाही केलंय, माफ कर रे मला, अरे मी खरंच नाही केलंय, दादा 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 करतोय तो. अरे मारू नको रे दादा, मी काही नाही केलं रे. आता हे सगळे जण खोटं बोलतायत रे दादा. चांगलं भयंकर ट्विस्ट पाहिजे होता ना प्रेक्षकांनो, हाच तो ट्विस्ट. आता रविराज म्हणतात तुला माझी प्रॉपर्टी पाहिजे होती ना, जेलमध्ये 10x10ची खोली हीच तुमची प्रॉपर्टी, सड आता तिथे आयुष्यभर. आता हे रविराज खूप मारतात त्याला आणि म्हणतात माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या जीवावर उठणाऱ्याला माफी नाही. आणि आता त्याला लाताबुक्क्या हाणतायत. अर्जुन आता या दोघांची कॉलर पकडतो आणि म्हणतो चला तुम्हाला दोघांना अशी शिक्षा करतो ना. दोघांनाही पकडून अर्जुन म्हणतो आता कोर्टामध्ये जास्तीत जास्त शिक्षा होईल ना तुम्हाला, असंच बघतो. आणि आता प्रेक्षकांनो हे सगळं त्या नागराचं स्वप्न दाखवलं त्यांनी. आता मला खरं सांगा एवढा जबरदस्त ट्विस्ट दाखवायची काही गरजच नव्हती, पण आता त्या नागराच्या मनी वसे ते स्वप्नी दिसे असं त्याला झालंय. असो, पण खरी तन्वी काही समोर आली नाही बरं स्वप्नात सुद्धा. म्हणजे विचार करा ती काही लवकर खरी तन्वी समोर येणार नाहीये. आता तो उठून बसतो, मला वाचवा मी काही केलं नाहीये. ही सुमन त्याला पाणी बिणी देते बिचारी आणि म्हणते अहो शांत व्हा, काय झालं, वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला. नागराज पाणी पितो आता. सुमन मग आपुलकीने विचारते झालात का शांत, काय झालं अहो, काय स्वप्न पडलं तुम्हाला. मग आता नागराज म्हणतो अगं ते मला ना इथे असं बंदूक ठेवली होती त्या पैसे मागणाऱ्या लोकांनी ग, मी त्याच्याकडून घेतले ना ग पैसे, तो मला मारून टाकत होता ग, तो आला होता मला म्हटलं की मारून टाकीन तुला, पैसे परत दे. सुमन घाबरते बिचारी आणि म्हणते बापरे तुम्हाला हे स्वप्नात पण दिसतंय का, आपण ना माझ्या दादाकडे पैसे मागूयात. आता नागराज म्हणतो हो बघू आपण, तू झोप सुमन. आता नागराज पुन्हा एकदा पडतो, पण विचार करतो आत्ता जरी त्या प्रतिमाला बोलता येत नसेल ना तरी तिची स्मृती परत आल्यावर ती नक्की सगळं बोलणार, नक्की माझं स्वप्न खरं होणार. अरे देवा, मग कशाला असे उद्योग करायचे प्रेक्षकांनो, काही दाखवतात. असो, पण आता ही सायली झोपताना देवीला नमस्कार करते, म्हणजे तशी तिची रोजची सवय आहे म्हणे. आणि आता प्रतिमा त्याची पण सेम टू सेम तीच सवय, त्या सुद्धा सायलीच्या मागेच असतात आणि देवीला नमस्कार करत असतात. मग सायली त्यांच्याकडे अशी बघते आणि म्हणते तुम्हाला सुद्धा अशीच सवय आहे का झोपताना देवीला नमस्कार करायची, मला तर त्याशिवाय शांत झोपच लागत नाही, चला झोपायला जाऊया का. प्रतिमात्या आणि सायली आता म्हणजे सायली त्या प्रतिमात्याच्या खोलीत झोपायला जात असते. कल्पनाताई पण जाग्याच असतात. आता त्या म्हणतात बघ सायली, मी तुला म्हटलं होतं ना तुझ्या आणि प्रतिमाच्या बऱ्याच सवयी सारख्या आहेत. अगं प्रतिमा घाबरू नकोस प्लीज, मी तुझ्या जवळ नाही येते. पण अगं प्रतिमा तू खोलीतनं बाहेर आलीस ना, मला फार छान वाटतंय बघ. आता या कल्पनाताई सायलीला म्हणतात सायली तू आज सुद्धा प्रतिमाच्याच खोलीत झोपणार आहेस का. सायली म्हणते हो आई, जावं तर लागेलच ना. मग कल्पनाताई म्हणतात अगं म्हणजे मी तुला म्हटलं होतं की प्रतिमाच्या सोबत कोणीतरी असायला हवं म्हणून, पण अगं ती आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी रुळली आहे,
तू आता तुझ्या खोलीत जायला काहीच हरकत नाहीये. आता प्रतिमा आत्या पण तेवढ्या समजूतदार दाखवल्या बरं का प्रेक्षकांना त्यांनी. आता ही कल्पनाताई प्रतिमा आत्याला म्हणतात, अगं प्रतिमा, हे बघ आम्हाला माहिती आहे तुझ्याशी सगळेजण बोलायला येतात, त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतात, ह्या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतो, पण तू तुझ्या खोलीत झोपलीस ना तर तिथे कोणी येणार नाही बघ, तू अगदी निवांत राहा. पण आता सायलीला तिच्या नवऱ्याच्या खोलीत जायला हवं ना ग. प्रतिमा आत्याला कळतं काय बोलायचंय ते त्यांना, आणि मग त्या म्हणतात हो काही हरकत नाहीये, म्हणजे असं खाणाखुणा करून सांगतात त्या. प्रतिमा आत्याच्या खाणाखुणा आपल्याला लगेच लक्षात येतात आता. आपण हुशार झालो नाही का. तर आता त्यांनी सायलीला सांगितलं की तू झोप तुझ्या नवऱ्याच्या खोलीत, मी जाते माझ्या खोलीमध्ये, असं म्हणून आता त्या तिथून निघून जातात. म्हणजे अशा खाणाखुणा करून त्या निघून जातात. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं मी असं बोलायला नको होतं का ग प्रतिमाला. सायली म्हणते असं काही नाही आई. मग कल्पनाताई म्हणतात, अगं म्हणजे प्रतिमा आता बऱ्यापैकी रुळली आहे ना, इतकी वर्ष ती एकटी होती म्हणून जरा बावरली आहे एवढ्या लोकांना बघून ती. आपण आता तिला अजून एकटं सोडलं तर ती मिक्स होईल ना सगळ्यांमध्ये. तुला वाईट वाटलं का ग सायली. सॉरी बाई, सासू काय सॉरी बिरी म्हणते नाही. मालिकेत काय दाखवतील त्याचा काही भरोसा नाहीये. सायली म्हणते, आई असं काही नाही तुम्ही उगाच मनात काही आणू नका. आता या कल्पनाताई म्हणतात, बरं जा आता खोलीमध्ये, गुड नाईट. आता सायली गुड नाईट म्हणते आणि थर्मास घेते. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं हा थर्मास कशाला घेऊन चालली खोलीमध्ये. सायली म्हणते, हे जरा उशिरापर्यंत काम करणार आहेत ना म्हणून कॉफी घेतली करून ह्यांच्यासाठी. आता कल्पनाताई म्हणतात, नवऱ्याला जर अशी डोक्यावर चढून ठेवशील ना तर तुलाच त्रास होईल ग बाई त्याचा, बरं जा आता. आता ही सायली तिच्या खोलीत येते झोपायला. अर्जुनला वाटतं की आली पुन्हा तन्वी. तो विचार करतो, अरे यार हिचं काय चाललंय, कशाला परेशान करती ही मला सारखी सारखी. आता तो दरवाजा उघडतो ते इतकं घाण तोंड करून की विचारूच नका. आता ही सायली त्याला अशी बघते. आता हा ॲक्च्युली सायलीला बघून खुश होतो, पण सायली म्हणते, मला पाहून आधी चेहरा एवढा कशाला वाईट केला तुम्ही. अर्जुन म्हणतो, अरे मला माहिती नव्हतं ना तुम्ही येणार आहात, तुम्ही आज इथे. आता सायली म्हणते, आईंनी सांगितलं म्हणून आले. आता अर्जुन म्हणतो, ओ अच्छा मम्माने सांगितलं का, ओके ओके. आता सायली तिचं काम करत असते आणि हा तिच्या मागे मागे करतोय. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली बरं झालं तुम्ही इथे आलात, उशा ठेवताय का तुम्ही, अच्छा मी ठेवू का. आता सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि अंथरुणात झोपी पण जाते. अर्जुन म्हणतो, ऐका ना माझं, आओ मला काहीतरी बोलायचंय, आओ ऐका ना सायली. हा पुन्हा तिला उठवतो. तेव्हा ही म्हणते, कॉफी हवी आहे का तुम्हाला, हे घ्या कॉफी घ्या. अर्जुन म्हणतो, नकोय मला कॉफी. सायली म्हणते, हे घ्या तुमची फेवरेट कॉफी. अर्जुन म्हणतो, बस झालं ना आता मिसेस सायली. सायली म्हणते, अहो सकाळी तर तुम्हाला कॉफी हवी होती ना, घ्या ना आता तुमची फेवरेट कॉफी. अर्जुन म्हणतो, अहो किती टोमणे मारणार आहात, बस करा ना आता. सायली म्हणते, मी कशाला टोमणे मारू, हे घ्या कॉफी घ्या आधी, आणि जे बघितलं ना तेच बोलतीये मी. आता अर्जुन म्हणतो, अहो कुठे काय केलंय का मी, अहो असं नाही, असं नका बोलू ना, अहो मला माहिती आहे तन्वीने मला आणली कॉफी. पण आता सायली संतापते आणि म्हणते, 10 मिनिटापूर्वी मी तुम्हाला कॉफी विचारली होती, तुम्ही मला काय म्हणालेत, मला वेळही नाही आणि पोटात जागा पण नाहीये, आणि तेच तिने जेव्हा कॉफी दिली त्यावर अशी झडप मारली तुम्ही, जणू काही 7 जन्म तुम्हाला कॉफीच दिलेली नाहीये कोणी. अर्जुन म्हणतो, एरवी तर तुम्ही हो आई चालेल पूर्णाजी एवढंच बोलता, आणि माझ्यासमोर मिसेस सायली 2.0, बाप रे किती बोलता तुम्ही, जीप एवढी मोठी चालती तुमची, अशी परत परत बोलता तुम्ही मला, तुम्ही ना टिपिकल बायको असल्यासारखं वागताय. आता सायली जरा दचकते आणि म्हणते, मी नसले खरी बायको तरी पण आपलं सगळं जे काही प्लॅनप्रमाणे होतंय ना ते सगळं बघते मी, प्रियाकडून होतं का कॉफीकडनं घेणं वगैरे. आता अर्जुन म्हणतो, अरे एवढा डिटेल प्लॅन नाही होत कधी, कोणाकडनं कॉफी घ्यायची कोणाकडनं पाणी घ्यायचं असं नाही होत काही प्लॅनमध्ये मिसेस सायली, आणि मी तेव्हा कामात होतो आणि माझ्या नाही लक्षात आलं कोण कॉफी देते, मला वाटलं तुम्ही आहात म्हणून मी कॉफी घेतली. सायली म्हणते, हा बरोबर, उद्या इथे प्रिया तुमच्या शेजारी येऊन झोपली जरी ना तरी म्हणताल तुम्ही, माझ्या लक्षातच नाही आलं कोण आहे माझ्या बाजूला, मला तर वाटलं तुम्हीच आहात. अर्जुन म्हणतो, हे बघा विमलताईंना सांगा किचनमधल्या सगळ्या सुऱ्या फेकून देण्यासाठी, नाही तुमची जीभच पुरेशी आहे सगळं काही कापण्यासाठी. आणि आता खरंच दरवाजा वाजतो यांचा. सायली दरवाजा उघडते. आता ही प्रिया तिला विचारते, बरं का तू इथे. सायली म्हणते, मी तुला विचारायला पाहिजे, तू इथे काय करतेस आमच्या खोलीमध्ये. प्रिया म्हणते, मी अर्जुनला भेटायला आली आहे इथे. आता सायलीचा पारा पुन्हा एकदा चढतो. अर्जुन आता आणखीन दचकतो आणि म्हणतो,
अगं तू इथे, तन्वी तू इथे काय करतेयस? आता ही प्रिया म्हणते, अरे असं काय करतो अर्जुन, आपलं ठरलं होतं ना आज रात्री भेटायचं. सायली बघा कशी डोक्याला हात लावून बसली आहे. अर्जुन एवढा घाबरतो आणि म्हणतो, अगं आपलं कधी ठरलं होतं, अगं आपण उद्या बोलू ना आरामात. आता ही प्रिया म्हणते, अरे तूच नाही का मला सांगितलं होतं. आता प्रिया म्हणते, अच्छा तुझी बायको आज रूम मध्ये म्हणून मी इथून जायचं का? मग जसं काही रोज येत होती त्याच्या खोलीत. आता ती सायली चिडते आणि म्हणते, प्रिया तुला परत एकदा आठवण करून देते मी, ही खोली माझी आहे. अर्जुन आता ते प्रियाला असं काणाकुडा करतो, अगं बाई ती आली आहे, जाय ना माय तू तरी इथून. प्रेक्षकांना मजा आली आहे बघताना हा सीन. आता ही पुन्हा जाता जाता म्हणते, बरं मला काही वाद घालायचा नाही अर्जुन, बाय स्वीट ड्रीम, गुड नाईट. आता तेवढे शब्द हा पण रिपीट करतो, बाय गुड नाईट स्वीट ड्रीम. अरे देवा काय काय बोलावं लागतंय. आता सायलीला फार राग येतोय बरं का प्रेक्षकांनो. ती प्रिया जाते आता, सायली म्हणते लावा दार, गेली ती. आता प्रियाला मजा येते, ती दार लावल्याला विचार करते, वातावरण चांगलंच तापलेलं दिसते, आता चांगले भांडणं होणार आहे त्यांच्यात. आता अर्जुन म्हणतो, अहो ऐका ना माझं. सायली संतापते आणि म्हणते, म्हणजे तिला भेटायचं ठरलं होतं तुमचं, म्हणूनच मला बघून एवढा वाईट चेहरा केला होता तुम्ही मगाशी. अर्जुन म्हणतो, अहो नाही हो, मला वाटलं ती आहे दारात म्हणून माझा चेहरा वाईट झाला होता हो, अहो माझं काही ठरलंच नव्हतं, असं काही नाही ठरलं होतं. आता सायली म्हणते, पुन्हा खोटं बोलू लागले तुम्ही. अर्जुन आता फक्त रडायचं बाकी आहे प्रेक्षकांनो. तर आता आजचा भाग फायनली केला बाबा पूर्ण त्यांनी. आता पुढे आपण बघतोय या पूर्णाजी स्वयंपाकघरात आल्या आहेत आणि या प्रतिमा त्या ते लाडू करत असतात. म्हणजे सायली ॲक्च्युली लाडू करत असते, पण प्रतिमा त्या तिला ते करताना बघून त्यांनाही लाडू करावेसे वाटतात आणि त्यांच्या हातची चव अगदी जशीच्या तशी आहे. पूर्णाजी चाखून बघतात. आता या प्रतिमा त्या घाबरतात बरं का त्या पूर्णाजी समोर आल्यावर. खरं तर त्या आत्तापर्यंत तर रुळल्या होत्या आणि आता एकदम का पळून गेले त्यांना बघून ते काही समजलंच नाही मला. असो तर आता बघूया प्रतिमात्याची स्मृती परत कधी येते ते. प्रेक्षकांनो महिपतला पाहिल्यावरच प्रतिमात्याची स्मृती परत येणार आहे. आजचा भाग छान वाटला ना मग प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका हो, आणि माझे चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला सुद्धा. आणि उद्या कला अद्वैतचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐका हा प्रेक्षकांनो, त्याचा महा एपिसोड आहे उद्या, नक्की ऐका माझ्या आवाजात. आणि हां, सायली आता ठरवते की प्रतिमात्याची स्मृती परत आणायची स्वयंपाक घरात राहूनच. म्हणजे त्यांना ज्या ज्या टिप्स वगैरे आठवतात ना त्या त्यांना आठवून द्यायच्या आणि त्यांची भूतकाळातल्या स्मृती सगळ्या परत आणायच्या. आता बघूया सायलीचा प्लॅन किती वर्क करतोय ते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून कळवा हं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.